चला तर आज आपण बघूया धोंडस पण गावठी काकडी शिवाय. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण इथे गावठी उडीदचे तांदूळ घेतलेले आहेत, भाजून मिक्सरला बारीक करून घेणे व 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत. तर तसं थोडंसं मीठ चवीनुसार आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. इथे आपण थोडंसं खोबरं, जिरं आणि हळद वाटून बारीक घेतलेले आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका टोपात थोडंसं तूप घालून घेऊया. ते तापलं की आपण हे तांदूळ 1 वाटी घेतली आहे ते घालून घेऊया आणि थोडंसं परतून घेऊया. हे तांदूळ थोडेसे परतून झाले की त्यात आपण कोमट पाणी 1 वाटी घालून घेऊया. त्यानंतर आपण याच्यात 1 वाटी गूळ घालून घेऊया. 1 वाटी गूळ घालूया आणि परतून घेऊया. यात आपण बाकीचे पण साहित्य घालायचे, शेंगदाणे, वेलची पूड आणि मीठ, आणि ढवळून घेऊया. यात आता मगाशी वाटण घालून घेऊया. हे मिश्रण सगळं एकजीव झाल्यानंतर हे 10 मिनिटं तसंच मीडियम गॅसवरती ठेवावं. इथे बघितलं तर हे शिजत आलेलं आहे. मला अजून एवढेच 2 वाटी एवढं कोमट पाणी टाकलं त्यामध्ये. हे असं अजून 10 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवावं. ते बघताय की ते पाणी पूर्ण सुटलेलं आहे. तसंच गॅसवरती असा पत्रा ठेवून त्यावरती हा टोप ठेवावा, जेणेकरून खालती लागू नये. ह्याला अजून शिजायला थोडी 10 मिनिटं लागतील, म्हणजे अजून पूर्णपणे सुकेल. हा बघा, असा सुंदर असा केक तयार झालेला आहे. कट करूया आपण. चवीला पण छान झालंय, गूळ पण परफेक्ट लागलेलं आहे. तर मग करून बघा गावठी काकडी शिवाय धोंडस. थँक्यू.